इथून लीग स्टेजच्या मॅचेस मध्ये जर तुम्ही लगातार मॅच जिंकताय तर तुमचा उत्साह वाढतो आणि त्याच पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा त्या रिदम मध्ये लयबद्ध होता। परंतु जेव्हा 1-2 मॅच जिंकल्यानंतर पुन्हा एकदा पराभवाची चव चाखायला भाग पाडलं जातं तेव्हा तुम्ही प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये खेळी करत असतात, परंतु त्या खेळीला कसं बिल्ड करायचं हे तुमच्या हातामध्ये असतं। ते आता करावं लागणार आहे। विरल नायर सर या ठिकाणी दर्शवतायत ॲक्युरेट सामन्याला सुरुवात होते। 10 वाजून 1 मिनिट झालेला आहे। काल 9:53 ला बॉल डिलिव्हर्ड झाला होता, आज आपण 7 मिनिटांनी उशिराने चाललोय। तर सामन्याला सुरुवात होईल जीत गावड पहिले षटक हाताळण्यासाठी। काउंटडाऊन सुरू। 5 4 3 2 1 लेट्स प्ले। ऑल द बेस्ट ऑफ बोथ टीम। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिलाच बॉल हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली। स्वतः ओनर सुद्धा खेळण्यासाठी उपस्थित आहेत। राजनजी पाटील यांना आपण पाहतायत आणि पहिलाच बॉल त्यांच्या स्वागतासाठी गेला। 1 रन मिळेल। जीत गावड एनर्जेटिक प्लेयर आहे। 2 वर्षांच्या कमबॅक नंतर कर्णधारा म्हणून भूषवलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतायत की संघ मालकांनी त्याच्यावर टाकलेली ती जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं ओझं घेऊन आतापर्यंत संघाला घेऊन चाललाय। गुड कॅप्टनशिप। हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली। सिंगल मिळेल का? अमर पाटील वेगाने होते, डेंजर एंड कडे होते, फेकी चांगली झाली होती राकेश पाटील यांच्या माध्यमातून। राज पाटील लगेच आले आणि सांगितलं या वेळेला अप्रिशिएट करत असताना आपण पाहू शकलात स्मार्ट सिंगल। सध्या तरी अनेक कुडू खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर, जरी ते प्लेइंग 11 मध्ये नसले तरी सुद्धा ते एनर्जेटिक आहेत, कारण 12वा खेळाडू हा सुद्धा एक प्लेइंग 11 चा हिस्सा असतो। तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले। चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला आणि अजय गरजच्या हातामध्ये बॉल निघून जातोय। बेस्ट विकेट कीपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, चांगला बॉल डिलिव्हर केला। विहा 11 भामटपाडा टीम 2 रन्सवर आतापर्यंत। अमर पाटील तो जीत गावड या वेळेला हुक केलाय, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, शफल झालंय आणि पहिला षटकाराच्या दिवसातला या पहिल्या इनिंगचा अमर पाटीलच्या बॅट मधून कडक शॉट, 6 धावा। चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, सरळ बॉलला फेकून दिलं, 6 धावांकरता शॉट ऑफ लेंथ बॉल उसळी मिळाली। वेट अँड वॉच केलं, शफल झाले, बॉटम एंडचा चांगला वापर करत असताना त्या पोझिशन मध्ये आले आणि चेंडूला फेकून दिलं ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकारासाठी। अमर पाटील यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सांगितलं की 2 षटका आम्हाला सांभाळून खेळायचे आहेत। पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर विकेट कोणत्याही प्रकारची आम्हाला द्यायची नाहीये आणि त्यासाठी आता सावध पवित्र घेऊन खेळत आहेत। प्रतिम बॅकफुटला जात असताना सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली। सिंगल मिळेल। या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 9 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला सकाळच्या सत्रामध्ये रुपेजी पाटील यांचे पिताश्री अर्थातच नरेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण VIP ट्रीटमेंट ही नरेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळते। नरेशजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद। हलक्याशा हाताने चेंडूला फक्त स्टीअर केलं गेलं होतं। 1 रन मिळेल तुषार केनीच्या बॅट मधून। पहिल्या षटकामध्ये सावध पवित्र घेत धावा सुद्धा आले, चांगली सेन्सिबल बॅटिंग केली आतापर्यंत। समंजसपणाचं क्रिकेट खेळलं गेलंय। क्रिकेट हा फक्त ड्रेस कोटिंग आपण परिधान केलं, गॉगल कॅप ब्रँडेड घातले, शूज ब्रँडेड घातले म्हणून तुम्ही ॲज अ प्लेअर बनत नाही, तर तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागतो। तो बुद्धिमत्ता ती वापरावी लागते, डोक्याचा तुम्हाला वापर करावा लागतो की कोणत्या क्षेत्रात कसं खेळायचं आहे, कोणत्या ओव्हरला आपल्याला कशा धावा कन्व्हर्ट करायच्या आहेत, कोणत्या बॉलरला आपल्याला टार्गेट करायचं आहे, हे जेव्हा तुम्ही जाणताना त्यावेळेला एक परिपक्वतेचा
क्रिकेटचा जो 7 शब्दांचा अर्थ आहे तेव्हा तुम्ही एक परफेक्ट प्लेअर बनता. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. अग्री प्रीमियर लीग पर्व 9. छोटस रोट्ट लावत असताना वीर तानाजी पारगाव या मैदानापासून, टेंबोडेच्या मैदानापासून तर सरळ आता या स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानापर्यंत वटवृक्ष झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी खूप मेहनत, घाम गाळलाय. प्रत्येक अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे कार्यकारिणी समिती यांना मानाचा मुजरा असेल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 10 रन झालेले आहेत. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते. या वेळेला पॉइंट मध्ये बॉल निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. आदित्य 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. आदित्यने सुद्धा खूप चांगलं प्रभावित केलंय. कालच्या दिवसामध्ये बॅटिंग त्याची बहरली होती. आतापर्यंत तुषारकीने सिंगल डबलला महत्व देतोय. 3 बॉलमध्ये 3 रन त्याच्या बॅटमधून आले. 4 बॉलमध्ये 8 रन, 11 रन झाले. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल राज पाटील. उजव्या हाताने ओव्हर द विकेटने. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर बॉल पिच केला आणि सबमरिंग डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने हा बॉल थोडासा वळण घेणारा होता. ग्रेट बॉलिंग बाय राज पाटील. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिजनला बॉल वळतोय. राकेश पाटील स्वतः येत आहेत. ॲथलेटिक प्लेअर आहे. तिथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु कॉलिंग चांगलं झालं. अजय घरत त्यांनी खूप चांगली हाय जंप घेतली होती. बॉलला स्टॉप केलं. यष्टनवर जाऊन आदळले. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सिंगलच्या माध्यमातून 12 वर जाऊन पोहोचली गेली. प्रिव्हियस बॉल जर आपण पाहिला तर ज्या पद्धतीने हाताळला गेला होता, बॉल फेकून झाले ते 2 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12 रन. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना यानंतर होणारा सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. जय बजरंग बिरवाडी आणि तानसा किंग. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी 6 षटक परफेक्ट फेकल्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय. 13 रन झाले 4 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक आपण पाहिला तर दुसरा आहे. जबरदस्त बॉडी लँग्वेज पाहायला मिळते यंगस्टर्स टेंबोडे या टीमची. ऑन साइडला शॉर्ट बॉल. त्या बॉलला हुक केलंय आणि 6 धावा बुक केले. क्लास टाइमिंग. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. हे क्रिकेटचं रहस्य. जैसी गेंद वैसी नसीहत. APL षटकार. पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील जरूर केली गेली, परंतु पंच सहमत नाहीयेत. 1 बाउन्स. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19. बॉल पहा, अगदी चांगला बॉल होता. 1 बाउन्सने बॉल ह्या वेळेला कलेक्ट केला गेला. 19 रन 2 षटक. जसं अमर पाटील यांनी सांगितलं की आम्हाला 2 षटकांमध्ये कोणतेही गडी गमवायचे नाहीयेत आणि तेच केलं आतापर्यंत. त्या प्लॅनिंग नुसार खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर योगीजी तरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोरजी वजे साहेब, त्याचप्रमाणे मनोजी पाटील साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण वेलकम.
स्वप्नील पाटील डॉन यांना आपण पाहतायत, कमळाकर पाटील साहेबांना आपण पाहू शकतायत, सरपाडा आणि संपूर्ण ही मंडळी. नयन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सकाळच्या सत्रामध्ये वेलकम. 19 धावा झालेत, 9.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळी करत असताना जीत गावडला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणले गेले. 10 धावा पहिल्या षटकात खर्च केल्यानंतर आपण पाहू शकता त्याच्यावर विश्वास दाखवलाय. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना तुषार किनी सेन्सिबल बॅटिंग करतोय. तुषारला माहिती आहे की अमर पाटील आपला पार्टनर आता बेधडक बॅटिंग करत असताना आपण कुठेतरी त्याच्या बॅटिंगचा आनंद घ्यायला हवा. आणि हे ज्या खेळाडूला, ज्या फलंदाजाला हे जमतं ना, तो फलंदाज खरोखरच एक संयमाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. कारण संयम क्रिकेटच्या खेळात म्हणा किंवा आपल्या आयुष्यात म्हणा, संयम खूप महत्वाचा भाग असतो. 20 रन झालेत आतापर्यंत तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल, बॅटची एज अँड टेकन. अजय घरात बेस्ट विकेट कीपर, ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. अमर पाटीलला परतावा लागेल, हलकीशी बॅटची एज होती. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, राऊंड द विकेटने आले होते. डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला गेम प्लॅनिंग केलं होतं, ट्रॅप रचला होता. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केला आणि तिथून बॅटची एज अँड टेकन, गॉन. अमर पाटील बॅक टू द डगआउट. मध्ये लागतोय नंबर आमच्या दादाचा एक. 47 मध्ये लागतोय नंबर आमच्या दादाचा एक. 47 मध्ये लागतोय नंबर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे ज्या स्पर्धेचं नाव आहे आगरी प्रीमियर लीग 2026. आपण पाहतायत पर्व 9 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. अगदी नेत्रदीपक, डोळ्याचं पारणं फिटणार असं आयोजन. 20 लॉस ऑफ 1 विकेट. कौस्तुभ पाटील आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. काल त्यांनी काय संयम बाळगला होता. बॉल जास्तीत जास्त खेळले होते, रन्स कमी झाले होते पहिल्या 2 ते 3 षटकांमध्ये. परंतु त्यानंतर विचार विनिमय करत फटक्यांची निवड केली. कारण या खेळाडूकडे शॉर्ट सिलेक्शन आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही सपाटीकरण मैदानात खेळता, प्लेन मैदानात खेळता, त्यावेळेला तुमचे ग्राउंड स्ट्रोक इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतात. तुम्हाला ते गॅप शोधायला भाग पाडले जातात आणि ते आहे कौस्तुभकडे. चांगला बॉल होता, वेगवान चेंडू. जसं पावसाळ्यात आपण पाहतो ना, सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर थोडंसं पाणी, रिमझिम पाऊस पडल्यानंतर जशी पिच ओले होते आणि तिथून बॉल स्किट होतात ना, त्याच पद्धतीने हा बॉल त्याच पद्धतीने मात्र वेगाने गेला, स्किट झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 20 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चेंज ऑफ पेस हवेत खेळले होते. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त डिफेन्स दाखवला. 1 रन मिळेल. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुषार किनी 5 बॉलमध्ये 5, कौस्तुभ पाटील 3 बॉलमध्ये 1. जीत गावडने कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्यानंतर त्या गोष्टी विसरून मी नव्याने चांगली सुरुवात करेन. मागच्या ओव्हरमध्ये काय झालंय हे मला माहिती नाहीये, हे जीत गावड दर्शवतोय. चांगला फटका खेळला गेलाय ऑन साइडला. ग्रेट कॅच, तुषार किनी सॉफ्ट डिसमिसल. चिन्मय तरे कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, गॉन. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. त्याने केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. आता त्याचाच आईर फॉर्म संदेकी निघा चलता है दाम. थँक्यू. वेलकम बॅक. या वेळेला आपण पाहतायत रोहन ठाकूर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि प्रत्येक षटकारासाठी आदरणीय नयनजी ठाकूर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. कालच्या दिवसापर्यंत आपण पाहिलं ग्रुप
ग्रुप बी मधलं पॉइंट्स टेबल कडे नजर टाकली तर पहिल्या स्थानावर यंगस्टर टेंबोडे आपण पाहताय 4 मॅचेस 4 ही मात्र विजयी झालेत आणि त्यामध्ये 8 पॉइंट सहित 0.28 अर्थातच चांगला नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय 0.28. विहा 11 भामटपाडा त्याच्या खालोखाल आपण पाहताय 4 मॅचेस 2 पराभूत झालेले आहेत आणि 2 विजयी झालेत. 4 पॉइंट्स त्यांच्या आहेत 0.18चा नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर राही फायटर माकणे टीम 4 मॅचेस 2 विजयी 2 लॉस्ट आणि पॉइंट्स 4 0.08. चांगला फटका नेत्रदीपक कौस्तुभ पाटीलच्या बॅट मधून म्हणून मी उल्लेख केला होता या खेळाडूकडे शॉर्ट सिलेक्शन आहेत. कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळण्यासाठी तत्पर असलेला फलंदाज कौस्तुभ पाटीलचा देखणा फटका APL चौकार. आणि त्यानंतर जय बजरंग बिरवाडी 4 मॅचेस खेळलेत 2 विजयी 2 पराभूत आणि मायनस या ठिकाणी आपण पाहिलं तर 0.24. 2 संघ आतापर्यंत आपण पाहिलं तर 0.2 जवळजवळ मायनस मध्ये जय बजरंग बिरवाडी आहे 4थ्या स्थानावर. अप्रतिम चांगला फटका व्हॉट अ शॉट क्लास टायमिंग आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. काय फटका खेळला होता राज पाटीलचा हा बॉल. यावेळेला आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटने आले स्विच केलं आणि स्वतःला ऍडजस्टमेंट करत असताना बॅटची ग्रिप बदलली आणि सरळ थर्ड मॅन क्लिअर करणारा हा धमाकेदार षटकार. तुमचा कारभार बघाय हो लय जबर. चिठी दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. 31 धावा 2 गडी बाद. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मेल आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. राज पाटील 19 धावा खर्च करतोय. विकेट आतापर्यंत मिळालेली नाहीये. 2 विकेट्स महत्वपूर्ण मिळाल्या त्या जीत गावडच्या गोलंदाजीवर. जीतने पुन्हा एकदा सांगितलं की हो मी अष्टपैलू खेळाडू आहे. आमचे संपूर्ण कॅमेरामॅन मनीष निजाई एक सिनियर कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख मुनीत कुडू ब्रँड ऑफ बहाडोली. ऑफ साइडला फटका चांगला आहे. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते प्रतीक्षाद्वारे आणि फेकेपर्यंत ॲक्युरेट फक्त एकच धाव मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 रन लॉस ऑफ 2 विकेट. 3.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कौस्तुभ पाटीलवर संपूर्ण नजरा. 6 बॉल मध्ये 12 रन त्याच्या बॅटमधून आले. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना यावेळेला हा बॉल फार वेगाने फिल्डर त्या ठिकाणी धावतायत. चांगली फिल्डिंग झाले. पाहता पाहता जर आपण पाहिलं तर 2 रन्स तर मिळालेत. पियुष पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कौस्तुभ पाटीलच्या बॅटमधून 2 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. विहा 11 भामटपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील यावेळेला जरूर केली होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित कौस्तुभ पाटीलला पॅव्हिलियनचा रस्ता धरावा लागला असता. लेग पाहिजे येते. 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. ऑफस्टंप पिचिंग होती. चांगला डिसिजन. खूपच बाहेर होता. ऑफस्टंपच्या बाहेर होता हा बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. डेंजर एंड कडे होते. पोहोचले नव्हते त्या ठिकाणी. ऑलमोस्ट जर डायरेक्ट हिट झाला असता स्टम्प्सला हा बॉल तर कौस्तुभ पाटील याच्या खेळीचा अंत झाला असता. परंतु यावेळेला 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 36. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. यंगस्टर टेंबोडे उमरोळी प्रफुल्ल पाटील सागर पाटील व राजन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला आपण पाहिलं तर विहा
11 टेंबोडे या टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विहा 11 भामटपाडा, संजयजी गिनी, संदेजी मडवी आणि विनोदजी पाटील या त्रिमूर्तींचा संघ पाहायला मिळतो. हे संघ मालक आहेत. कुणाल कुडू जॉईन झालेत, त्यांना सुद्धा व्हेरी गुड मॉर्निंग असेल. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आमचे ग्राउंड स्टाफ खूप चांगली कामगिरी करत असताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील यांना आपण पाहू शकाल, समोरच पाण्याची व्यवस्था ते जार घेऊन जात असताना आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. सागर कोरडा, सध्या सागर वरठा जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, परंतु ग्राउंड स्टाफने खूप चांगली दखल घेतली. अंकुश पाटील त्यामध्ये असतील, सचिन पाटील, गिरीधर स्वामी ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. 36 धावा झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सारंग बड्डे बॉय त्याचं केक कटिंग करून सेलिब्रेट केलंय. पहिलाच बॉल ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न जरूर केला. गॅपमध्ये फक्त फॉरवर्ड डिफेन्स दाखवला. फिल्डर राज पाटील पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केले गेले होते. एक डीप बॅकवर्ड पॉइंट पाहतो. राकेश पाटील यांना शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतायत. त्यानंतर एक फिल्डर गली रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑफ, मिड ऑफचा एक मोठा गॅप पाहायला मिळतो. लॉंग ऑन आहे तो वायडिश मध्ये. चिन्मय तरेला आपण पाहतायत. त्यानंतर एक फिल्डर घेतला गेलाय तो मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक फिल्डर आहे डीप मिड विकेटला. फाईन लेग, लॉंग लेग, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे 3 क्षेत्र थोडेसे खाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला टॅप केला जातोय अंडर बॉक्स स्टाईल मध्ये. रोहन ठाकूरच्या बॅट मधून एक नंतर मेल. फिल्डर पुढे सरसावतील जीत गावड. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. गौरवला आपण पाहू शकतायत. सध्या ते जरूर प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत, परंतु अग्निशमन दलामध्ये त्यांची सुद्धा वर्णी लागली गेले. ही खूप महत्वाची उपलब्धी. फार कमी वेळेमध्ये अशा प्रकारचे अग्री समाज बांधव पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवसई गावातून नवसईचा अभिमान असेल. 38 धावा झाले 2 गडी बाद. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सावध राहावं लागतं तुम्हाला जेव्हा विकेट किपर तुम्ही असता. ऍज अ विकेट किपर म्हणून ते दक्षता तुम्हाला काळजी घ्यावी लागते. कालच्या दिवसात साईश ठाकूरला आपण पाहिलं होतं. बॉल खेळल्यानंतर डिरेक्ट हातावर जाऊन बॅट आदळली होती आणि थोडीशी जखम जरूर पाहायला मिळाली. त्यामुळे विकेट किपरने सुद्धा तेवढीच काळजी घ्यावी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38ला 2. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. धावा थांबलेत. सारंग आज चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आणि त्यानंतर डॉट. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऍडव्हान्टेज होता. वेट अँड वॉच व्यवस्थित करू शकले नाही. राजन पाटील स्वतः संघ मालक येत आहेत. अंडरआर्म फेकी करतायत आणि बाईच्या स्वरूपात एक रन मेल विरल नायर सर दर्शवत असताना ऑन फील्ड अजित म्हात्रे सरांना आपण पाहतायत. काय डिसिजन प्रिव्हियस ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खूपच ऑफ्टन पिचिंग होती. ऑफ्टनच्या बाहेर बॉल होता आणि चांगलं डिसिजन. त्यामुळेच या पंचांची क्वालिटी आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी नेहमीच जपली जाते. मग तो संघ कोणताही असो, खेळाडू कोणताही असो, आम्हाला काहीच या खेळाडूंशी आणि संघांशी काहीच फेवर करायची गरज नाहीये. हे मात्र त्यांचे ब्रीद वाक्य आहे. मैदानाच्या बाहेर आपण मित्र, परंतु मैदानाच्या आतमध्ये आम्ही आमचं काम निभावू. ऑन साइडला रोहन ठाकूरच्या बॅट मधून पिकअप शॉट सरळ बॉलला फेकून दिले 6 धावांकरता आणि नयनजी ठाकूर यांच्याकडून 200 रुपये पात्र ठरतायत. 6 धावा. काय फटका खेळला होता. रोहन ठाकूरच्या बॅट मधून बॉर्डरमॅनचा चांगला वापर करत असताना पिकअप शॉट पाहायला मिळाला. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर विहा 11 भामटपाडा टीम 45. लॉस ऑफ 2 विकेट. या वेळेला अप्रतिम खेचून मारलाय. या बॉलला फेकून दिलंय. 6 धावांकरता लगातार हा दुसरा षटकार. सारंगने 3 बॉल व्यवस्थित हाताळले होते. त्यानंतरचे 2 बॉल ऍडव्हान्टेज मिळाला आणि खूप चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट केले गेले. चांगली फलंदाजी. दर्जेदार कर्तव्य
दानशूर व्यक्तिमत्व महान, खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रोहन ठाकूरने जबरदस्त 2 षटका ठोकल्या आणि 50 क्रॉस करत असताना 51 रन एक सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल करण्याचा एक निर्धार ठेवलाय मनामध्ये. आणि रोहन ठाकूर यांना माहिती आहे मला का पाठवले या क्रमांकावर, कारण मी पिन चिटर आहे, चांगली बॅटिंग करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने मात्र आतापर्यंत सुपर बॅटिंग. 51 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉलमध्ये 15 कौस्तुभ पाटील, 4 बॉलमध्ये 14. आता शेवटचे 6 बॉल पियुषला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. नवतरून उभारता सितारा खेळाडू. या मैदानासाठी ज्यांनी मेहनत घेतली खऱ्या अर्थानं साखरे मैदान समिती, आदरणीय सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब अध्यक्ष आहेत, जयवंत पाटील उपाध्यक्ष, भगवान पाटील खजिनदार, रुपेश पाटील सचिव, किशोरजी वजे सल्लागार, पिंटू वजे सदस्य, कंचन पाटील सदस्य, सुनील वजे, अजय वजे, भरत पाटील, मनोज पाटील, नकुल पाटील, विपुल वजे, स्वप्नील पाणेरा, नयन गोवारी. ऑन साईडला चांगला फटका आहे. या वेळेला बॉल बीट करेल फिल्डरला आणि या आपण चेक करूया नो बॉल आहे का. अंपायर्स कॉल. टिपमध्ये आहे का की कमरेच्या वरती आहे हे चेक केलं जाईल. आता धावांचा वेग वाटताना पाहायला मिळतोय. आशुतोष व्यवहारे सर चेक करतायत. चला यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. जय बजरंग बिरवाडी आणि तानसा किंग. टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. डिसिजन पेंडिंग. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे आणि नो बॉलवर मात्र चौकार मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय खूपच कमरेच्या वरती होता, कारण पाठचा पाय जो आहे तो मात्र थोडासा वाकवला होता. जर पुढचा पाय कदाचित जर वाकवला असता तर थोडासा बॉल टिप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु तेवढा बॅलन्स झाला नाही आणि त्यामुळे कमरेच्या वरती हा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्यानंतर सुरेख फटका खेळत 4 रन मिळाल्या. कौस्तुभ पाटील स्वतःला ऍडजस्टमेंट करण्यासाठी 6 ते 7 बॉल पहिले फेस करताना तो चाचपडत खेळतो. बॉल बरोबर त्याच्या बॅटवर येत नाही, वेळ घेतो आणि वेळ घेतल्यानंतर मात्र त्याचा खेळ दाखवतो. संघाची धाव संख्या 56. 56 लॉस ऑफ 2 विकेट. फ्रीडचा बॉल होता. ह्यावेळेला आपण पाहतात राजन पाटील यांनी मात्र जबरदस्त फिल्डिंग केलंय. एका हाताने बॉल स्टॉप केलाय. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. अजित म्हात्रे सर इशारा करत असताना 1 रन. अमर पाटील, मंजित कुडू आणि त्याचप्रमाणे आपण पाहताय साहिल पाटील यांच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऑफिशियल. संघाची धाव संख्या 57 झाले. शेवटचे 5 बॉल आहेत. चांगली रणनीती, गेम प्लॅनिंग करणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमचं प्लॅनिंग सक्सेस ठरलं तर तुम्ही विजेते ठरतात. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच बॉन्डिंग तुमचं चांगलं असायला हवं. एकजूट आणि एकत्रितपणा जेव्हा तुम्ही येतात लीगच्या फॉर्मॅटमध्ये, कारण वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या गावातून येतात, तेव्हा तुमचं बॉन्डिंग होणं कधी कधी शक्य होत नाही. यावेळेला चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि कौस्तुभ पाटीलने सांगितलं आम्हाला DRS हवा आहे. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. ज्या पद्धतीने आपण पाहिला तर मिडल स्टंप वरून थोडंसं प्ले करण्याचा प्रयत्न केला, शफल झाले होते, लेग स्टंपला नव्हते ते आणि त्यामुळे हा आपण पाहू शकतात बेनिफिट मिळालं ते गोलंदाजाला. यू लॉस्ट. चला बॅटचा वापर केला रोहन ठाकूरच्या बॅटमधून. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 58. 58 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. 6 बॉलमध्ये 15 रोहन ठाकूरने चांगली बॅटिंग केले. तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमधून आलेत. क्लास बॅटिंग. या वेळेला ऑफ साइडला लॉंग ऑफ क्लिअर करेल का हा बॉल? आणि यस डेफिनेटली कडक शॉट पाहायला मिळतो. कौस्तुभ पाटील प्रथमतः घेतो वेळ आणि दाखवतो खेळ. षटकार 6 धावा. शेठ माणूस आहे हो बारी अंदाज अनोखा निराला. शेठ माणूस आहे हो बारी अंदाज Thank you. अनोखा निराला. अध्यक्ष आदरणीय भूपेजी दिनेश गावड, षटकाराने भव्य स्वागत मंचावर केले गेले. आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बरोबर एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. फिल्डर दूर आहेत, जजमेंट करतायत. चांगला प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना बड्डे बॉय यश मिळालं नाही. रन्स मिळतील 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66. 66 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभ पाटीलचं कौतुक करावं लागेल. नावातच कौ आहे तर अर्थातच कौस्तुभ पाटीलचं कौतुक व्हायला हवं. चांगली बॅटिंग. 67 प्रोजेक्टेड. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगली स्टाईल पिचची आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीने लक्ष्मीपती बालाजी त्यांना आपण पाहिलं होतं. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. एक नंतर मेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत फलंदाज बाद. बरोबर 67चा प्रोजेक्टेड दाखवत होता आणि त्याच धाव संख्येवर या 6 ओव्हर मध्ये पोहोचले गेलेत. 67 लॉस ऑफ 3 विकेट. 28 धावांची जबरदस्त भारदार खेळी. 16 बॉल मध्ये 175चा स्ट्राईक रेट. 2 षटकार 2 चौकार. मॅग्निफिसेंट. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा. चला या टॉस संकल्प या एका साईडला येत आहेत तर तानसा किंग टीमचे कॅप्टन आपण. साखरे गावातील आदरणीय सन्माननीय श्रीधरजी नारायण वजय, आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रीधरजी साहेब आपलं सहर्ष सुस्वागतम. चला तानसा किंग टीमचे कॅप्टन घ्या. राकेशजी गुडू आरके यावेळेला मंद मंद पावलांनी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सफाळेवरून खास स्पेशल ब्रेकफास्ट आमच्यापर्यंत पोहोचेल. चला या तानसा किंग टीमचे कॅप्टन या.
उपाध्यक्ष आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव होईल आजच्या दिवसामध्ये. दिवसभरात व्हॉइस ऑफ बहाडोली 9व्या पर्वामध्ये ज्यांचा आवाज पुनश्च एकदा ऐकणार आहोत मनोजी पाटील, आपलं वेलकम आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सकाळच्या सत्रात. शुभ सकाळ. या आपण भूपेजी गणेश गावड उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. साईश सध्या इंजुरीने त्रस्त आहे. साईश ठाकूर यावेळेला कॉल करतील. APA 2026 आलेला आहे. धन्यवाद भूपेजी गावड साहेब. संकल्प टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्या 2 षटकांमध्ये साईश ठाकूर ज्या पद्धतीने खेळतोय, आता त्याला इंजुरी झाले. सचिन गरज सारखा खेळाडू आहे, अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. कितपर्यंत 2 षटकांमध्ये तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 60 2 षटकात सॉरी 2 षटकात आम्ही कमीत कमी त्यांना 30च्या आत रोखण्याचाच प्रयत्न करू. काही बदल केलेले आहेत? सेम टीम राहील आमची. एन्जॉय करतात या स्पर्धेला? नक्कीच, एकदम मोठी स्पर्धा आहे आपली आगरी समाजाची आणि खूप एन्जॉय करतो. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच संकल्प. तर साईश कशी आहे सध्या, तब्येत कशी आहे? दादा ठीक आहे चालेल. व्यवस्थित खेळू शकशील? बॅटिंग तरी हार्ड वाटेल, थोडं बॉलिंग वगैरे लागली तर. काही बदल करणार आहात आज? हो एक बदल. थँक्यू व्हेरी मच साईश, टेक केअर. तर दोन्ही टीमच्या आम्ही कॅप्टनचा धन्यवाद व्यक्त करतो. भूपेजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि आपण पाहिला तर एका साईडला संघ जय बजरंग बिरवाडी या टीमने टॉस जिंकून प्रथमतः संकल्पने सांगितलंय की आम्ही गोलंदाजी स्वीकारू. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. मनोजी पाटील त्या ठिकाणी आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या आवाज ऐकूया बहाडोलीचा. धन्यवाद. धन्यवाद. धावसंख्या आपण बघतोय दीपेश पाटील गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या चेंडूवर आपण बघतोय अजय गरजच्या बॅटमधून एक चौकार येताना. फटका तर चांगला खेळला गेला इथे. 1 बाउन्स चेंडूला पाठवले 4 धावांकरिता. 2 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. या अजय गरजचं कौतुक करावं लागेल. 40+ झालाय, परंतु ज्या पद्धतीने यष्टीरक्षण करतोय त्यानंतर आपण बघितलं तर फलंदाजीला सलामीला येतोय. चांगल्या फटक्यांची निवड त्यांच्याकडून सातत्याने होताना आपल्याला बघायला मिळते. इथून पुन्हा एकदा दीपेशचं कौतुक करावं लागेल. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. अजय गरज 3 चेंडू 4 धावा. यंगस्टार टेंबोडे उमरोळी हा संघ 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. 68 टार्गेट. षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं आणि दीपेश एक चौकारानिशी 4 धावा खर्च केला 3 चेंडू मध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा 6वा दिवस लीग स्टेज मधला आजचा अंतिम दिवस असेल ब गटातील. इथून पुन्हा एकदा थोडीशी चेंडूवरची नजर हटली इथे आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बाईज आणि लेग बाईजच्या साह्याने 1 धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रभावित मारा सध्याच्या स्थितीला 4 चेंडू पर्यंत आपल्याला बघायला मिळतोय. 1 चौकारानिशी 5 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. दीपेश गोलंदाज तयार होताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 5वा चेंडू असेल. डाव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने मारा करतोय. फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरला बॅटची बाहेरील कडा लागली. चेंडू एका धावेसाठी आणि दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न इथे दिसला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सकाळच्या सत्रामध्ये मात्र धावगती सुरेख आहे खेळपट्टीच्या मध्ये. 2 धावांची धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये विकेट गेले नाहीत आणि एक 18-20 धावा जरी असल्या तरी सुस्थितीमध्ये समजेल स्वतःला. यंगस्टार टेंबोडे उमरोळी हा संघ अपराजित आहे या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इनटू द गॅप चेंडूला पाठवलं इनफिल्डच्या वरून. चौकार येताना पहिलं षटक. पॉवरफुल फलंदाजी होताना विदाउट लॉस 11 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय योगीजी तरे साहेब यांना विनंती करेन आपण सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. नयनजी ठाकूर साहेब बिरवाडीवरून इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या हस्ते करावा अशी आम्ही आपणास नम्र विनंती करतोय. नयनजी ठाकूर साहेब, नयनजी ठाकूर साहेब बिरवाडीवरून इथे उपस्थित आहेत सकाळच्या सत्रामध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी. योगीजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय त्यांचा यथोचित स्वागत सन्मान होताना. अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान सचिव ऑन स्क्रीन आपण बघतायत स्वागत सन्मान होताना.
त्यानंतर विनंती करेन मी रोहित जिकिणी साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीधर नारायण वजे साहेब साखऱ्यावरून येथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. षटक क्रमांक दुसरं समोरच्या एंडने आपल्याला बघायला मिळतोय. रोहित जिकिणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय श्रीधर नारायण वजे साहेब साखरे यांचं शुभ सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण बघतोय ही क्षणचित्र विश नेटवर्कच्या माध्यमातून. काही जबरदस्त क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह बघतायत त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 11.40 ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. इथून आपण बघतोय चेंडूला खेळलं गेलंय शॉट एक्स्ट्रा कव्हरला एका धावेसाठी. अजय घरतच्या बॅटमधून एक धाव येताना हे सेन्सिबल क्रिकेट आहे. कारण एका बाजूने आपण बघतोय आदित्य चांगली फलंदाजी करतोय तर त्याला स्ट्राईकवर आणण्याचं काम अजय घरतच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळतंय. कौस्तुभ पाटील उमरोळीचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आयकॉन खेळाडू आहे विहा 11 भामटपाडा संघाचा. या वेळेला फुलटॉस लेनचा चेंडू होता पूर्णपणे चुकलेले आहेत अमर पाटील. बाकीचं काम यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पूर्णपणे करताना आपल्याला बघायला मिळाला. निर्धाव चेंडू खेळावे लागते टाकावे लागतील जर विहा 11ला इथून सामन्यामध्ये घट्ट पकड निर्माण करायची असेल तर दुसऱ्या बाजूने आपला विजयी रथ आहे तो पुढे न्यायचा असेल तर मात्र सिंगल डबल बरोबर एखाद मोठा फटका खेळावा लागेल यंग स्टार टेंबोडे उमरोळी या संघाला. तिसरा चेंडू षटक क्रमांक दुसरं. या वेळेला डाऊन द लेग मारा होता. इथे प्रफुल्ल पाटील चेंडूचा पाठलाग करतात. वेगाने चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांकरिता चौकार. वन साईड मार्केट गाजवतो विरोधकाला त्याचाच धाक. वन साईड मार्केट गाजवतो विरोधकाला त्याचाच धाक. थँक्यू डीजे थँक्यू. बघा रिप्ले मध्ये आपण बघतोय चेंडू किती वेगाने सीमारेषेच्या बाहेर गेला. प्रफुल्ल पाटील वेगाने धावत होते चेंडूचा पाठलाग करत होते. जणू काही शर्यत लागली होती दोघांमध्ये आणि ती शर्यत चेंडू जिंकताना आपल्याला बघायला मिळाला. इथून 16 धावा झाल्या 3 चेंडूचा खेळ होताना कौस्तुभ पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या आधीच्या चेंडूवर चांगला फटका खेळले होते परंतु इथे रिव्हर्स खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि इथून आपण बघितलं तर पूर्णपणे प्रभावित मारा होताना आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळतोय. हे षटक दुसरं आहे आणि इथून आपण बघतोय पॉवर प्लेचं बंधन हटणार आहे या षटकानंतर. गोलंदाज कौस्तुभ पाटील फटका तर चांगला खेळलाय. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार येताना आदरणीय श्रीधर नारायण वजे साहेब साखरे यांच्याकडून 1100 रुपये मात्र या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आदरणीय श्रीधर नारायण वजे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 1100 रुपयाचा क्रीडा निधी आलाय त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. इथून चौकाराला आपण बघतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय यंगस्टार टेंबोडे 20 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. इथून कौस्तुभने कमबॅक केलंय. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती परंतु 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश पाटील येईल मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा गोलंदाज समालोचन कक्षाच्या एंड करून गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. रिक्वायर्ड रन रेट आपण बघितलं तर 12चा आहे. 24 चेंडू मध्ये
48 धावांचं लक्ष समोर असेल. एका बाजूने साहिल सुदेश पाटील तर दुसऱ्या बाजूने अनिकेत नामदेव कुडू. आमच्या निकिता किणी 3270 आतुरता उद्याच्या दिवसाची अशी कमेंट्स आले आणि ती प्रत्येक आगरी बांधवाला उद्याच्या दिवसाची आतुरता असेल यात काही शंका नाही. थँक्यू सो मच. छान कमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. विश नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन या कमेंट्स दाखवले जातात. जयेश गरजचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण फटका खेळतोय या वयामध्ये रिवर्सचे फटके अजय गरज माफ करा. आणि बघा 40+ माणूस झाला की थोडंसं पायांची हालचाल कमी होते, शरीराची हालचाल कमी होते, जे लवचिक शरीर मिळते बघायला आपल्याला. तनुजा चौधरी गुड मॉर्निंग. APL अग्री प्रीमियर लीगला गुड मॉर्निंग म्हटलंय. थँक्यू सो मच मॅडम. दीपेश पाटील या वेळेला अजय गरज क्लास दाखवतोय. ब्रँड ऑफ खानिवडे. परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मी बघितलं होतं अजय गरजने फलंदाजी केली होती. ऑरेंज कॅप होल्डर ठरला होता. परंतु तरुणांना लाजवेल अशी फलंदाजी होती त्यावेळेला. आणि इथे बघा क्षेत्ररक्षण खूप सुरेख झालंय. अगदी सीमारेषा लगत आपण बघितलं तर जवळ एकदम प्रथमेशने हे क्षेत्ररक्षण केलंय. प्रथमेश तरे माकणे आणि आई एकविरा ग्रुप माकणेची जर्सी आमच्यासाठी त्यांनी एक पाठवलेली होती. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. दिलदार, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून प्रथमेश तरे यांच्याकडे बघितलं जात आहे. आणि या वेळेला इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलं होतं. परंतु नितीनचं कौतुक करेन. कालच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण झालं होतं, झेल पकडले होते, अप्रतिम झेल असे नितीनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले होते. आणि आज अक्षरशः आपण बघितलं तर 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. भामटपाड्याचा ब्रँड आहे नितीन. आणि बघा ना रिप्ले मध्ये आपण बघितलं तर हवेमध्ये किती झेप घेतलंय आणि चेंडूला कसं आतमध्ये ढकललंय. इथून आपण बघितलं धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 30 तर खरी आगरी प्रीमियर लीगची कमाल आहे. इथून आपण बघतोय व्हॉट अ शॉट. आदित्य उमरोळीचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. आणि षटकारानंतर यंगस्टार टेंबोडे उमरोळी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. अनिकेत कुडू ब्रँड ऑफ बहाडोली आणि साहिल पाटील ब्रँड ऑफ बहाडोली दोघेही आज मात्र समालोचन कक्षामध्ये 12व्या खेळाडूच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतात. संधी अशासाठी मिळत नाही का संघ चांगली कामगिरी करतोय म्हणून चांगल्या खेळाडूंना सुद्धा 12व्या खेळाडू म्हणून राहावं लागतंय. याचं कारण की संघ जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा प्लेइंग 11 मध्ये जास्त चेंजेस होत नाहीत. आणि तीच कामगिरी करताना आपल्याला यंगस्टार टेंबोडे उमरोळी संघ बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला 2.4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि तब्बल 33 धावा धावफलकावर बघायला मिळतात. इथून फटका तर चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. या दीपेशला या षटकामध्ये पूर्णपणे टार्गेट केलंय दोघांनी सुद्धा. अप्रतिम. वीरेंद्र बाबरे याला बाद करणारा गोलंदाज आज 12वा खेळाडू आहे. तर बघा संघ किती मजबूत असेल. साहिल पाटील इथे 12वा खेळाडू मध्ये आहेत. तर ऍज अ बेस्ट फिल्डर बहाडोली क्रिकेटचा जर आपण बघितलं तर अनिकेत कुडू आहे. तर त्याला सुद्धा आज 12वं बसायला लागतंय. म्हणजे संघाची बांधणी एकदम उच्च दर्जाची आहे. त्यामुळेच चांगल्या खेळाडूंना बसावं लागतंय. आज आपण भारतीय संघाचा विचार केला तर SSV जयस्वाल हा सुद्धा बसतोय बाहेर संघाच्या. ओपनर आहे. चांगला संघ असला तर चांगल्या खेळाडूंना बसावं लागतंय. आणि संघाच्या कामगिरीवर खुश असतील आमचे दोघे 12वे खेळाडू. आणि इथे बघा प्रथमेश तरे चुकी करतोय आणि या चुकीला माफी नसेल. षटकार गेला इथे परंतु झेल घेतला असता तर फलंदाज सुद्धा बाद झाला असता आणि 6 धावा सुद्धा वाचल्या असत्या. परंतु थोडंसं मात्र आपण बघितलं तर चेंडू हवेमध्ये होता. त्याच्या डोक्याच्या वरून जाणारा होता. त्याने हात उंच
चेंडूपर्यंत पोहोचवले असते. ऑन स्क्रीन रिप्ले मध्ये आपण बघतोय ज्या पद्धतीने आपण बघितलं तर बघा उडी घेतली होती, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हाताला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर षटक क्रमांक 3 संपलेत. 43 धावा धावफलकावर, 18 चेंडू 25 धावा. 24 मध्ये 48 ची गरज होती, 18 मध्ये 25 राहिल्यात. तांसा किंग स्टँडच्या बाजूला युवा तेज गोलंदाज काव्य गुडे उपस्थित झालेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. सागरला सपोर्ट करण्यासाठी जिवलग मित्र येताना आपल्याला बघायला मिळतात. प्रार्थना करत असतील सगळेजण की चांगली फलंदाजी व्हावी त्याच्या हातून, परंतु पूर्णपणे अपयशी आहे या स्पर्धेचा विचार केला तर सागर. ज्या अपेक्षा होत्या तमाम बहाडोलीकरांच्या त्या पूर्ण होताना दिसत नाही. एका बाजूने मंजित कुडूंनी चांगली फलंदाजी केली, एका बाजूने आपण बघतोय सरपाड्याचा ब्रँड युवा गोलंदाज आपण तनिषला बघितलं, सगळ्यांना प्रभावित केलंय. त्यानंतर हार्दिक ठाकूरला आपण बघितलं जो बिरवाडीचा आहे, त्याने सुद्धा सगळ्यांना प्रभावित केलंय. काय जबरदस्त अप्रतिम अशी कामगिरी युवा खेळाडूंकडून होताना आपल्याला बघायला मिळतात. विनोदजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आज भलतेच खुश दिसत आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज आहे मिस्टर कौस्तुभ पाटील. इथून आपण बघतोय पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 43 धावा आणि कुठल्याही प्रकारचा गडी मात्र गमावलेला नाही. 18 मध्ये 25. इथून आपण बघतोय अजय घरत सेन्सिबल बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना बघायला मिळतोय. आता समीकरण सोपं झालंय, त्यामुळे पडझड होऊ न देता सिंगल डबलला प्राधान्य देऊन एखाद मध्ये मोठा फटका आला तर मात्र सामना बरोबरीमध्ये बघायला मिळेल, रन बॉल बघायला मिळेल. इथून सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर 18-25 म्हणजे 7 धावांचा फरक आहे. तो 7 धावांचा फरक लवकरात लवकर भरून काढण्याची क्षमता या दोघांकडे आहे. तर दुसऱ्या बाजूने कौस्तुभ गोलंदाजी कशी करतो यावर सुद्धा लक्ष असेल. यावेळेला एक धाव येताना तुषार किणी क्षेत्ररक्षण करेल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. कौतुक करेन आदित्यचं आणि त्याच्या जोडीला अजय घरत आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट, कौतुकास्पद कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये योगीजी तरे साहेब यांनी म्हटलं की आम्ही क्लासमेट आहेत, एकाच वर्गात होतो आम्ही, आणि आज अजयचा फिटनेस बघा काय आहे, जबरदस्त. अग्री प्रीमियर लीग 2026 हे 9वं पर्व आहे आणि 9व्या पर्वामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. इथून कौस्तुभ पाटील. यावेळेला आपण बघतो वाईड यॉर्कर सुरेख गोलंदाजी, अप्रतिम चेंडूला हाताळलं गेलंय. याच पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील. सामन्यामध्ये रंगत भरायची असेल तर निर्धाव चेंडू फेकावे लागतील. सध्या आपण बघितलं तर यंगस्टर टेंबोडे उमरोळीच्या बाजूने सामना जाताना बघायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कौस्तुभ पाटील आणि त्याच्या पूर्ण सहकाऱ्यांना. येणारे 2 षटकं पुढची खूप महत्वाची असतील, कारण प्रमुख 2 गोलंदाज होते, त्यांची ही 4 षटकं या षटकानंतर संपतील. इथून क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय, चेंडूला अडवलंय. टेंबोड्याचा हा सुद्धा एक ब्रँड आहे, हर्षल पाटील. अंडरम टेनिस क्रिकेट लीग होते, टेंबोडे क्रिकेट लीग होते बॉक्स गेमची, त्यामध्ये हर्षल पाटीलच्या नावाची चर्चा असते सातत्याने आणि खूप छान पद्धतीची ती लीग आपल्याला बघायला मिळते. प्रचंड महिला वर्ग, टेंबोडे ग्रामस्थ या स्पर्धेला हजेरी लावताना बघायला मिळतात. इथून आपण बघितलं तर फुलटॉस लेनचा चेंडू होता, परंतु डाऊन द लेग मारा आपल्याला बघायला मिळाला. अजित म्हात्रे सर दर्शवतात वाईड बॉलचा इशारा आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 48 या धावसंख्येवर. विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 14. रिव्ह्यूचा ओके, फलंदाजाने मात्र वाईड बॉल आलेला आहे, परंतु नो साठी रिव्ह्यू आहे आणि आमचे तिसरे पंच मात्र दर्शवतील. तर इथून फक्त फायदा हेच होईल नो आला तर की पुढचा चेंडू फ्री हिट असेल. बाकी बोला.
तर फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच नो चेंडू नाही, वाईड बॉल आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय पुन्हा एकदा. आणि वाईड बॉलच्या साह्याने धावा झाले धावफलकावर 48. इन्फॉर्म बॅटर निकेत गावड आमच्या समालोचन कक्षासमोर जाताना उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. काही फलंदाजी केली, यंदाचं वर्ष गाजवलंय निकेतने. चामुंडा मैदानावर सुद्धा 51,000च्या टुर्नामेंटमध्ये फटकेबाजी चांगली केली होती. इथून कौस्तुभ पाटील. या वेळेला ब्रँड ऑफ खानिवडे अजय घरतच्या बॅट मधून निघालेला डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार येतोय. आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी. त्यांनी केला या मार्केट जाम, त्यांनी केला या मार्केट जाम. थँक्यू डीजे, थँक्यू. मार्केट जाम तर सध्या आपण बघतोय अजय घरतने केलेला आहे. इथून आपण बघतोय कौस्तुभ पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हलक्या हाताने बघा, हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट आहे. इथून षटकार आला, षटकारानंतर एक सिंगल घेतली, सुरक्षित नॉन स्ट्राईक एंडला जाऊन राहिलाय. इथून आपण बघतोय चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 12 आणि 13 धावीची गरज. ऑन स्क्रीन आपण बघतोय मस्त सगळ्यांना समजेल असं आपण बघतोय 12 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 13 धावांची गरज. विश नेटवर्कच्या माध्यमातून 12 चेंडू 13 धावा म्हणजेच सामना अगदी सोपा करून ठेवला या दोघांनी. अजूनपर्यंत पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत आहेत. 55 धावांची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते. सलामीची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते. ही ऑन स्क्रीन योगीजी तरे साहेब आहेत, त्यांच्या जोडीला रोहित किनी सर आपल्याला बघायला मिळतात. आणि कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करेन, कारण 5 दिवसानंतर आलेत व्यासपीठावर, त्यामुळेच त्यांना झूम केलं गेलं इथे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माइल बघायला मिळाली आपल्याला. 12 चेंडू विजयासाठी 13 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 5वं आणि येतोय हर्ष आपल्याला बघायला मिळतोय. बघा, अजय घरत 10 चेंडू मध्ये 18 धावा, आदित्य पाटील 14 चेंडू मध्ये 35 धावा. एक विस्फोटक खेळी आपल्याला बघायला मिळते. आणि 24 चेंडू मध्ये 55ची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते. बोल. षटक क्रमांक आपण बघितलं तर या वेळेला मात्र झेल होईल का तर नाही. 1 बाउन्स चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलंय. ही ताकद आहे. आपण बघितलं तर एका बाजूने आदित्य आहे, दुसऱ्या बाजूने अजय घरत. अजय घरत सुद्धा क्लास दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. जतीन किणी मात्र लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय या स्पर्धेचा आनंद घेताना. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील. नेहाली स्वरांगी वॉरियर्स संघ 6 सामने 6 विजय आपल्याला बघायला मिळाले होते अ गटातून. आणि त्यांच्याच संघाचा भाग जतीन किणी आपल्याला बघायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूने हर्षला लगावलेला हा चौकार अजय घरतचा क्लास दाखवतोय. यावेळेला हलक्या हाताने बघा, अजय घरतचं कौतुक अशासाठी करेन की एक धाव मोठ्या फटक्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देतात, म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान देतात. आणि जेव्हा चेंडू खराब असतात त्या चेंडूची वाट लावतात. इथून आपण बघितलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 धावेनंतर आता समीकरण राहिलंय ते म्हणजेच 10 चेंडू आणि 7 धावा. 10 चेंडू मध्ये 7ची गरज. जो संघ आपण बघितला तर यंगस्टार टेंबोडे उमरोळी हा संघ इथे विजय होतोय. तर 5 सामन्यामधून 5 विजय. आणि बाकीच्या संघांसाठी मात्र एक आशेचा किरण असेल, कारण मग पुढच्या सर्व संघांना संधी असेल अंतिम 3 मध्ये जाण्याची. अजय घरत पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. हर्ष एक युवा तेज गोलंदाज आहे उमरोळीचा. इथून आपण बघतोय काय फटक्याची निवड केली गेली. व्हॉट अ शॉट. एक नाही तर 1000 वेळा सुद्धा बघून कंटाळा येणार नाही असा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. क्रिकेटचं नयनरम्य सौंदर्य दर्शवणारा हा फटका आपल्याला बघायला मिळतोय.
चेंडू द्यायचा आहे. टायमिंग बघा ना प्रॉपरली झालं या चेंडूवर. शरीरापासून थोडासा दूर सुद्धा ठेवला गेला होता, परंतु मनगटामध्ये असलेली ताकद काय जबरदस्त आपल्याला बघायला मिळाली. इथून आपण बघितलं तर विजयासाठी आपण बघतोय एका धावेची गरज आहे. पूर्णपणे घट्ट पकड निर्माण केली गेली आणि पहिला असा सामना असेल की तो सलामीची जोडी जिंकवेल इथून जर एक धाव आली तर. आणि यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. 4 धावा, कारण एक धाव पूर्ण झाली नव्हती म्हणून पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला की हा चौकार आहे. आणि इथून आपण बघितलं तर नॉट आउट राहिले दोघेही सलामीची जोडी आणि सामना जिंकलेला आहे. इथून सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. यानंतर होणारा सामना तानसा किंग, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जय बजरंग बिरवाडी हा संघ असेल. दोन्ही संघांना विनंती करेन, एका बाजूने जय बजरंग बिरवाडी संघ संकल्प ठाकूर यांनी मात्र नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसऱ्या बाजूने तानसा किंग संघाला मी नम्र विनंती करेन की आपण लगेच 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. जय बजरंग बिरवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. समालोचन कक्षामध्ये होईल हलकासा बदल. आदरणीय प्रमोद शेडगेसड, पालघर भूषण यांना मी विनंती करेन आपण मायक्रोफोनवर जॉईन व्हायचं आहे. आणि मी विनंती करतोय प्लेअर ऑफ द मॅच